तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्टॉकचं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी। तर स्टॉकमध्ये बरेच जण ट्रेडिंग करत असेल, त्यामध्ये म्हणजे जर आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे आणि खास बिगिनर लोकांसाठी, ज्यांच्यासाठी की इंट्राडेमध्ये जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यामध्ये खूप लॉसेस असतात। त्यामुळं जे नवीन असतात त्यांनी तरी स्टॉकमध्येच याचा विचार करावा। स्टॉकमध्ये तितकं जास्त लॉस होणार नाही आहे। तर स्टॉकमध्ये आपल्याला दोन गोष्टीचा आज विचार करायचा आहे या ठिकाणी, आणि ते म्हणजे काय, आज आपल्याला बघायचं आहे मार्केटमध्ये गॅप अप किंवा मार्केटमध्ये गॅप डाऊन, हे दोन गोष्टीचा विचार करायचा आहे। जर समजा मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झालं तर आपल्याला फक्त कॉल साईडचंच, म्हणजे आपण फक्त बाईंगचंच त्या ठिकाणी प्लॅनिंग करायचं आहे बरं का। आणि मार्केटमध्ये समजा मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झालं त्यावेळेस फक्त आणि फक्त पुट साईडचा, म्हणजे काय, सेलिंगचंच प्लॅनिंग करायचं आहे। गॅप अप झाल्यानंतर सेलिंगचा विचार करायचा नाही आहे, गॅप डाऊन झाल्यानंतरनं बाईंगचा विचार करायचा नाही आहे। तर बाय आणि सेल ह्याचा विचार करूया, म्हणजे कॉल साईड आणि पुट साईड जसं सांगितलं तसं। तर सर्वात आधी आपल्याला करायचं काय, तर इथं मी एक एक्झाम्पल म्हणून इथं बघू शकता आपण 5 तारखेचं मी या ठिकाणी काय केलेलं आहे। तर तुम्ही इथं बघू शकताय 5 तारखेचं मी इथं चार्ट घेतलेला आहे आणि आपल्याला टाईम फ्रेम काय ठेवायचं आहे इथं बघू शकताय। मी रिलायन्सचा चार्ट घेतलेला आणि 15 मिनिटाचाच टाईम फ्रेम ठेवायचा, म्हणजे कन्फर्मेशन चांगलंच तुम्हाला याच्यात बेस्ट रिझल्ट बघायला मिळतील 15 मिनिटामध्ये, ना की 5-10 मिनिटामध्ये। तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीसाठी 15 मिनिटाचा टाईम फ्रेमचा वापर करायचा आहे। तर याच्यामध्ये मी रिलायन्सचा चार्ट घेतलेला आहे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, आणि 5 तारखेचा आपण डेटा बघणार आहे। त्यामध्ये आपल्याला बाईंग कधी करायचं आणि सेलिंग कधी करायचं ते पण सांगतोय। आता इथं जर बघितलं तुम्हाला 5 तारखेमध्ये कॅन्डल इथं क्लोज झाला लाल कलरचा शेवटचा, म्हणजे 4 तारखेला। मग 5 तारखेला इथं गॅप अप ओपनिंग झालेलं आहे। गॅप अप ओपनिंग झाल्यावर तुम्हाला जर सांगितलं आपल्याला काय करायचं आहे, फक्त बाईंग करायचं आहे। आता गॅप अप ओपनिंग झालं, बाईंग कधी करायचं आणि कसं करायचं त्यासाठी सांगतो तुम्हाला मी। गॅप अप झाल्यानंतरनं जे पहिलं 15 मिनिटाचं कॅन्डल कंप्लीट बनतं आहे, आता पहिला 15 मिनिटाचं कॅन्डल कुठला आहे, तर हा हिरवा कलरचा कॅन्डल, म्हणजे मार्केट किती वाजता ओपन होतं आहे त्या ठिकाणी 9:15 तर 9:15 ते 9:30 जे पहिलं कॅन्डल बनतं आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या हाय पॉईंटवरती हवं, त्या कॅन्डलच्या हाय पॉईंटवरती एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं आहे। सेम त्याच्या लो पॉईंटला पण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं आहे। आता हे झालं आपलं सेटअप तयार। मग एंट्री कधी करायचं आहे, ज्या वेळेस मार्केटमध्ये, आता हे झालं आपल्यासाठी हाय आणि हे झालं आपल्यासाठी लो, पण याचा वापर कसा करायचं, ज्या वेळेस आपल्याला हे हाय पॉईंट ब्रेक करेल आणि ब्रेक केल्यानंतरनं प्रॉपर अशा प्रकारे क्लोजिंग करेल एखादं कॅन्डल, आणि क्लोजिंग कसं आहे, असं नाही की हे वरचं गॅपअप तोडला आणि खूप वरती जाऊन इथं जाऊन क्लोजिंग केलं, असं नाही पाहिजे। जवळच इथं कुठेतरी क्लोजिंग केलेलं पाहिजे, जसं की आपण इथं उदाहरणार्थ बघू शकतो हिरवा कलरचं जवळच केलेलं आहे। तर क्लोज केल्यानंतरनं इथं आपलं बनणार आहे त्या ठिकाणी बाईंग, बरोबर का, त्या ठिकाणी आपलं बाईंग बनणार। तर तिथं बाईंग बनलं आणि जिथं आपण लो मार्क केलेलं आहे तिथं आपलं असणार आहे SL, म्हणजे स्टॉप लॉस। आणि कंडिशन काय आहे, जर कॅन्डल खूपच मोठा असेल तर आपल्याला इथं सेंटरमध्ये SL लावायचं आहे। ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण SL किटपर्यंत आपण सोसू शकतो, आपण झेलू शकतो, SL लॉस कुठपर्यंत झेलू शकतो ते आपल्यावर डिपेंड असतं। बाकी तुम्ही समजदार आहातच, म्हणून SL आपण ठरवूया। आणि टार्गेट कसं आहे ते पण डिपेंड आपल्यावरच आहे। आता जर टार्गेट समजा, आता ही एक मी इथं कर्सर घेतो थोडंसं, इथं जर एंट्री पॉईंट बघितला आपण इथं, तर समोर जर डायरेक्ट लाईन भेटलं 1440 रुपये आपल्याला समोर दाखवत आहे। 1440वरून कुठपर्यंत गेलेलं आहे मार्केट, 1454, जवळपास 14 रुपयाचं इथं प्रीमियम वाढलेलं आहे, म्हणजे स्टॉकमध्ये 14 रुपयाचं। तर आपण आपलं एक सेटअप असतं आहे, बरोबर का। कुणाला 10 रुपयानं प्रॉफिट बाईंग करून बाहेर निघून जायचं असतं, कुणाला 15नं, कुणाला 5 रुपयानंच, म्हणजे छोटे मोठे ट्रेड घेतात, ते एकूण प्रॉफिट राहण्याचा प्रयत्न करतात। तर टार्गेट आपल्यावर डिसाईड आहे। आणि SL तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथं खाली SL लावू शकता। जर कॅन्डल खूपच मोठा असेल तर इथं सेंटरला SL लावू शकता,
म्हणजे आपल्याला जास्त मोठं टार्गेट द्यायचं नसेल एसएलचा, एसएल जास्त मोठं द्यायचं नसेल तर, बरं का. आता हे एक झालं एक एक्झाम्पल. तर याला मी काय करतो आहे, आता कंडिशन अजून एक कळत आहे तुम्हाला. आता इथेच आता बघा या ठिकाणी थोडं पाठीमागं जाऊया. 4 तारखेला कंडिशन्स पण सोबत सांगतो आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तर एकदम बेटर असेल. आणि आता कसं आहे, तुम्ही लिहून नाही घेतलं तर लक्षात राहणार नाही, त्यामुळं लॉस होण्याचे ते जास्तीत जास्त कारणं. जसं म्हणलं गॅप अप मार्केट ओपन झाल्यावर आपण बाईंगचाच विचार करायचं. 3 तारखेचा कॅन्डल इथं क्लोज झालेला आहे आणि 4 तारखेला बघता इथं गॅप अप ओपनिंग झालेलं आहे. क्षमा करा, इथं ओपनिंग झालेलं आहे गॅप अप, पण क्लोज इथंच खालीच झालेलं आहे. म्हणजे या हिरवा कलरच्या 3 तारखेच्या कॅन्डलच्या वरतीच इथं क्लोज झालेलं आहे. म्हणजे शेवटी गॅप अपच ओपनिंग झालं आहे. मग आपण काय करणार, त्या कॅन्डलच्या हायवरती हे लावलं आपण, हे म्हणजे एक रेंज. त्या कॅन्डलच्या लोला पण आपण अशा प्रकारचं एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं आहे. मग गॅप अप ओपनिंग झाल्यावर तुम्हाला जसं सांगितलं मी की बाईंगचाच विचार करायचं. मार्केट इथं बाईंग साईडला गेलेलं आहे, याला ब्रेक करून वरती गेलं आहे, पण कसं आहे एवढा मोठा वेळ इथं खाल्लेला आहे मार्केट. मग आपण इतका वेळ तर वाट बघू शकत नाही आहे. मग तुम्ही हे स्ट्रॅटेजी आपल्याला दिवसभरातून पहिलंच एकच ट्रेड प्लॅनचं हे सेटअप आहे. म्हणजे एकच कॅन्डलवरती आपण फोकस करतो ना, तर सकाळ पहिल्याच कॅन्डलवरती, ना की इतकं दिवसभर कोणी बसणार याच्यामध्ये, बरोबर का. एवढं दिवसभर कोणी बसणार नाही आहे. तर पहिला 1 ते 2 कॅन्डल, आता हे 15 मिनटाचं कॅन्डल आहे, पहिला 2-3 एक जास्तीत जास्त खूपच म्हटलं तर 4 कॅन्डलपर्यंत वाट बघा. ते 4 कॅन्डलमध्येच गॅप अप असेल तर वरती ब्रेक केल्यावर आपण तिथं कॉल साईडला एंट्री आणि खाली एसएल घेऊ शकतो. आता हे छोटं एसएल आहे, मगाशीचं कॅन्डल आपण बघितलं खूप मोठं होतं. हे कसं आहे, इथं एंट्री असणार आहे. हां, जर हे एंट्री पॉईंट इथं राहिलं असलं तर म्हणतो मी फक्त एक्झाम्पल, आणि एसएल इथं हे छोटंसं एसएल आहे, काय हरकत नाही आहे. पण एंट्री खूप वेळानंतर ना मार्केट दिलेलं आहे इथं वरच्या साईडला. म्हणून हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही ह्या ट्रेडला किती वेळपर्यंत सेटअप फॉलो करू शकता. मी तर म्हणतो एक पहिले 3-4 कॅन्डलमध्ये जर ब्रेक झालं तर चांगली गोष्ट, अन्यथा त्याला सोडून द्या. आता बघा इथं गॅप अप झालेलं आहे या ठिकाणी गॅप अप, हे 2 तारखेचं कॅन्डल गॅप अपच ओपनिंग झालं आहे, पण क्लोज कुठं आहे इथं खाली येऊन केलेलं आहे. म्हणजे काय, हे सेंटरमध्ये इथं फसलेलं आहे. मग इथं सेटअप आपलं बरोबर व्यवस्थित झालेलं नाही आहे. फक्त काय आपल्याला गॅप अप किंवा गॅप डाऊन पाहिजे आपल्याला. आता एका ट्रेडपासून वाचायचं कसं, जे कंडिशन म्हणतो मी आता ते पण तुम्हाला सांगतो मी, आता ते पण लक्ष द्या. म्हणजे मार्क करून ठेवलं आहे. आता मी तुम्हाला इथं पूर्ण एक्सप्लेनेशन करतो मी तुम्हाला, म्हणजे डिटेलमध्ये. मार्केट गॅपअप झाल्यानंतर आपण काय बघितलं, बाईंग साईडचं म्हणजे बायस करायचं. आता इथं हे अगोदरच्या दिवसाचं इथं कॅन्डल लाल कलरचं क्लोज झालं आहे, त्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं आहे. मग गॅप डाऊन ओपन झाल्यावर मी तुम्हाला काय म्हणलं मगाशी, फक्त सेलिंग करायचं आहे, ना की तिथं बाईंग करायचं म्हणून. एवढं तर समजलं तुम्हाला. पण ते कधी करायचं आहे, ज्या वेळेस 15 मिनटाचं कॅन्डल कंप्लीट बनल्यानंतरनं त्याच्या हायला मार्क करा, त्याच्या लोला पण मार्क करून घ्या, आणि त्या लोला जेव्हा ब्रेक करेल तेव्हाच पुट साईडला म्हणजे सेलिंग साईडला आपण ट्रेड प्लॅन करायचं आहे. आणि ते पण कधी, इथं बघू शकता थोडंसं वेग आहे. मग लगेच जल्दबाजी गडबडी करायचं नाही आपल्याला, नाहीतर काय होतं माहिती आहे का, जास्त एक्साइटमेंटमध्ये बरेच जण काय करतात, लगेच ट्रेड घेतात आणि त्या ठिकाणी एसएल हिट करून घेतात. म्हणजे मार्केट एखाद्या वेळेस काय करतं, खाली ब्रेक केलं पण दाखवतं आहे, पण त्याला ट्रॅप करतं आहे, जिथं एंट्री होतात बऱ्याच जणांचे, त्यानंतरनं मार्केटवरती जाऊन क्लोज करत आहे. मग ते स्ट्रॅटेजी फेल जाणार, मग तिथं आपला एसएल पण हिट होणार, बरोबर का. मग ह्याची जरा काळजी आपण घेऊया की डाऊन साईड आणि पुट साईडला आपण एंट्री कधी बनवायचं आहे. आता इथं बी सेम तसंच झालेलं आहे. इथं बघू शकता, एकच मिनिट. पण इथं थोडंसं ट्रेड दिलेलं आहे, जास्त खूप मोठा तर टार्गेट दिलेलं नाही आहे, पण इथं ट्रेडचं प्लॅनच नाही आहे व्यवस्थित, बरोबर आहे का बरं सांगतो तुम्हाला मी. आता इथं हे आदल्या दिवसाचं लाल कलरचं कॅन्डल क्लोजिंग, मग इथं गॅप अप ओपनिंग झालं आहे, पण वरतीच क्लोज व्हायला पाहिजे होतं, पण ते कुठं झालं आहे, पूर्ण आदल्या दिवसाच्या खाली येऊन क्लोज केलं आहे. मग हाय लो असं जर मार्क केलं तर आपण इथं पण ट्रेडिंग सेटअप व्यवस्थित बनत नाही आहे. म्हणून आपण प्रॉपर जेव्हा गॅप डाऊन होतं आहे त्यावेळेसच हे करायचं आहे. आता इथं पण बघा, हे पण तुम्ही जर बघितलं इथं 28 तारखेचं इथं क्लोज झालं आहे, त्यानंतरनं गॅप अप ओपनिंग झालं आहे, इथं येऊन क्लोज केलं आहे. जर समजलं आपण याला हाय आणि लोला पण मार्क जर केलं
तर हाय ब्रेक व्हायला पाहिजे, तर झाले का नाही आहे. दिवसभर मार्केट इथंच गेलेलं आहे. जवळपास आपण बघितलं जर रेंज इथंपर्यंत आहे हाय आणि इथपर्यंतच, म्हणजे त्या रेंजमध्येच मार्केटनं क्लोजिंग केलेलं आहे, बरोबर का. तर सर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो आहे, आता हे गॅपडाऊनचं एक एक्झाम्पल बघूया आपण. तर हे गॅपडाऊनमध्ये आपल्याला सेलिंगचं कसं प्लॅन करायचं आहे. काय वेळेस काय होतं, एंट्री तर देतं मार्केट, जसं की आता इथं गॅपडाऊन झाल्यामुळं आपण त्याचा हाय मार्क केलं, लो मार्क केलं पहिला 15 मिनटाच्या कॅन्डलला, आणि इथं खाली क्लोजिंग पण दिलं प्रॉपर. मग आपण सेटअपनुसार ट्रेड करतो आहे. त्यानंतरनं थोडंच खाली आलं, मग तिथून वरती मुवमेंट असं गेलं की आपला SL इथं हिट झालेलं आहे. आणि 100% कुठल्याही स्ट्रॅटेजी काम करत नाही आहे. असं कुठली स्ट्रॅटेजी असेल तर कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकताय की हा ही स्ट्रॅटेजी ह्याच्यात कधीच असेल झालेलं नाही आहे. आणि जर तसं असेल तर म्हणजे तुम्ही इथं कमेंट करण्यासाठी येणार पण नाही, व्हिडिओ पण बघणार नाही आहे. कारण की तुम्हाला जर तशा प्रकारचं सेटअप भेटलं तर तुम्ही कशाला कुणाचे व्हिडिओज बघणार, बरोबर का. कारण की सेटअप आपल्याला एकदम परफेक्ट भेटलं, जे आपल्याला प्रॉफिट देणार आहे, तर आपण कुणाचेही व्हिडिओ पण बघणार नाही. कारण की आपल्याकडे एक सेटअप आहे, तर आपण इतरांचे व्हिडिओ बघून कशाला टाईम वेस्ट करणार, हो की नाही. तर त्यामुळं कुठलेही सेटअप असं बनलेलं नाही की ते तुम्हाला डेली तुम्हाला प्रॉफिटच देईल, असं नाही आहे. त्यामुळं तुम्ही जे पण हे करताय ते सेटअपनुसार करा. आता इथं एक शेवटचं दाखवूया आपण, व्हिडिओला थांबूया या ठिकाणी. आणि एक छोटंसं लास्ट कंडिशन पण सांगतो तुम्हाला. हे कॉल क्षमा करा, हे गॅप अप ओपनिंग झालं. आता बघा इथं काय झालेलं आहे, हे किती तारखेचं कॅन्डल आहे, 1 मिनिट याला. आता हे 21 तारखेचं इथं क्लोजिंग झालेलं लाल कलर. त्यानंतरनं गॅपडाऊन ओपनिंग इथं खाली झालं आहे. गॅपडाऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल सेल. ओके, सेल करायचं आहे आपल्याला. त्यानंतरनं जे पहिलं 15 मिनटाचं कॅन्डल आहे त्याच्या हायला पण आपण मार्क केलं, त्याच्या लोवरती पण आपण मार्क केलेलं आहे हॉरिझॉन्टल लाईन, बरोबर. त्याच्या लो ब्रेकनंतर आपण एंट्री करणार सेलिंग साईडला, पुट साईडला, बरं का. आणि त्याच्यावरती आपण हाय पॉईंटवरती लावणार SL. तर इथं आपण बघू काय झालेलं आहे. जसं आपण पहिल्या 15 मिनटाच्या कॅन्डलला हाय आणि लोला मार्क करून घेतल्यानंतर इथं आपली एंट्री, तर तिथूनच आपण काय करणार, पुट साईडला म्हणजे सेल साईडला एंट्री करणार. इथं वरती SL असणार आहे आणि खाली टार्गेट बघू शकतो इथपर्यंत दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे कॉल आणि पुट साईडचं म्हणजे बाईंग आणि सेलिंग साईडचं पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन करून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाकी याच्यावरती तुम्हाला जर अजून कन्फर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जर कॉल साईड आणि पुट साईडला जर एंट्री घ्यायचं असेल तर व्हॅल्यूम मात्र नक्की चेक करा. म्हणजे काय तुम्हाला अजून एक कन्फर्मेशन भेटेल. जर तुम्ही व्हॅल्यूम जर चेक केलात, जर तिथं कॉल साईडला आहे, तिथं कॉल साईडला ब्रेक केलं आहे गॅप अप झाल्यानंतरनं, तिथं व्हॅल्यूम जर असेल तर एंट्री करायला आपल्याला काय हरकत नाही आहे. आणि पुट साईडला जर ब्रेक केला डाऊन साईडला गॅप डाऊन होऊन, तर तिथं आपण सेल साईडला व्हॅल्यूम जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला तिथं पण एंट्री करायला काय हरकत नाही आहे. बाकी ह्या व्हिडिओनंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःचा रिसर्च मात्र करायचा आहे. नक्कीच रिसर्च करायचा आहे, ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे काय, हे व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे. बाकी ट्रेडिंग करायचं नाही करायचं हे तुमची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे. मी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सल्ला देत नाही आहे की तुम्ही ट्रेडिंग करा म्हणून. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक नक्कीच करू शकताय. आणि पुढचे अशाच प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला येणारे फ्री ऑफ कॉस्ट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, ज्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल, आनंद घेचाल, अशी मी एक अपेक्षा करून भेटतो तुम्हाला एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.